नमस्कार, मी कीर्ती करंदीकर फाटक. रंगोत्सव मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. सूर्य संपूर्ण पृथ्वीला उजळून टाकतो आणि संपूर्ण सृष्टी प्रकाशमय होते. पण एखाद्या अंधारलेल्या आयुष्याला उजळवण्यासाठी एक छोटी पणती सुद्धा काम करते. अशा अनेक पणत्या आज समाजातील विविध क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि अशाच एका पणतीशी गप्पा मारायला आपण आज आलो आहोत. खरं म्हणजे ती पणती नसते, त्या सगळ्या अंधारलेल्या जीवांसाठी तोही एक सूर्यच असतो. आपण आलो आहोत आळंदी जवळील एका गावामध्ये, जिथे आपले एक बंधू अशोक देशमाने असंच एक अत्यंत महत्त्वाचं काम करत आहेत. आज महाराष्ट्रातल्या अनेक शेतकरी कुटुंबामधल्या कर्त्या पुरुषांनी संघर्षापुढे, संकटापुढे हार मानून आपलं जीवन संपवलेलं आपण रोज बातम्यांमध्ये बघतो. परंतु अशाच आत्महत्याग्रस्त कुटुंबांमधल्या अनाथ झालेल्या जीवांना आधार बनलेत ते आजचे आपले पाहुणे आहेत, अशोक देशमाने. सर, आपलं खूप मनापासून स्वागत आहे. नमस्कार. आपण अशा प्रेरणादायी मुलाखती ज्या घेतो आहोत रंगोत्सवच्या माध्यमातून, त्यामुळे मला असं वाटतं की समाजातल्या अनेक घटकांना आपल्याला इच्छा असूनही आपण कधी कधी मदतीचा हात देऊ शकत नाही, तर तो आपण अशा व्यक्तींच्या माध्यमातून नक्की देऊ शकतो. चला, आपण आज गप्पा मारूया अशोकदादांशी. तुम्हाला दादा म्हणू, बंधू म्हणू, सर म्हणू, काय काय तुम्हाला उपाधी मी देऊ शकते, कारण मी बघते हा सगळा परिसर इतका सुंदर आहे आणि सगळी मुलं आनंदात बागडतायत. मला असं सांगा की तुम्हाला सर्वात पहिल्यांदा ही संकल्पना सुचली कशी आणि तुम्ही मुळात काय करत होतात, कुठे होतात आणि इथपर्यंत तुमचा प्रवास कसा झाला? प्रथमतः ताई, तुमचे मनापासून आभार. खरं तर तुम्ही म्हणताय की आम्ही हे कार्य करतो, पण मला अतिशय नम्रपणे सांगा वाटतं की आम्ही हे कार्य करत नाही, तर पांडुरंग हे आमच्याकडून करून घेतो. चाले हे शरीर कोणाचे असत, ते कोण बोलवितो मुखी नाम, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नये, असं लहानपणापासून आईवडिलांनी आम्हाला शिकवलं. आणि हे सगळं चालत असताना माझं सगळं बालपण जे आहे ते शेतकरी कुटुंबात गेलं. आईवडील दोघंही खूप कष्टातून आम्हाला शिकवायचे. दोघंही शेतकरी आहेत. 3-4 एकर कोरडवाहू जमीन आमची होती आणि त्या जमिनीमध्ये जेवढं पिकेल तेवढ्यावर आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालायचा. आणि हे सगळं चालत असताना घरची गरिबी इतकी होती की 1 रुपया 2 रुपयासाठी आम्हाला स्वतःलाही काम करावं लागायचं. आणि 7वी पर्यंत गावात शिक्षण झालं. 7वीच्या पुढे 8वी 9वी 10वीला बाजूच्या गावात शिक्षण झालं. बाजूचं गाव 8 किलोमीटरवरती होतं आणि मग तिथे जाण्या येण्यासाठी ना आमच्याकडे सायकल होती, ना दुसरे कोणते संसाधनं होते. तर जीपच्या बोनटवर बसून, टपावर बसून किंवा लटकून आम्ही असा प्रवास करायचो. घरून 2 रुपये मिळायचे. कागदामध्ये भाकरी गुंडाळायच्या, त्याच्यावर चटणी टाकायची आणि शिक्षण घेण्यासाठी धडपड करायची. त्या बालवयामध्ये मला खूप चांगले शिक्षक लाभले, ज्यांनी माझ्या मनावरती चांगले विचार पेरण्याचं काम केलं. कविता लिहायची आवड निर्माण झाली आणि स्वामी विवेकानंदांचे विचार वाचण्यात आले. स्वामी विवेकानंदांना वाचल्यानंतर पुढचं शिक्षण जरा अजून खडतळ होतं. 11वीपासून काम करून शिकलं, ट्रकवर काम केलं, गॅरेजवर काम केलं, लोकांचे कुत्रे सांभाळायचं सुद्धा काम केलं. आणि मग 11वीपासून मास्टर्सपर्यंत परभणी जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये माझं शिक्षण झालं. तेव्हाही खूप सारे चांगले मित्र, शिक्षक मला भेटले. कॉलेजमध्ये असताना बाबा आमटेंचं काम माहीत पडलं. आणि मग तेव्हा असं वाटायचं की समाजामध्ये जेव्हा आपण पाहतो, आपण आपल्याकडे जे नाही त्याची तक्रार करत बसतो. खरंय. पण इतरांच्या आयुष्याकडे जर आपण बघितलं तर ईश्वराने कोणाला हात नाही दिले, कोणाला पाय नाही दिले, कोणाला डोळे नाही दिले, कोणाला ऐका येत नाही, पण आपल्याला सुंदर शरीर दिले. तर आपण तक्रार नाही करायला पाहिजे. आपलं नाव जर घरच्यांनी अशोक ठेवले, तर आपण इतरांच्या आयुष्यातला शोक दूर करण्यासाठी, दुःख दूर करण्यासाठी आपण काय प्रयत्न करू शकतो का? किती छान. आणि मग कविता लिहित असताना ते शेती मातीवरती मी विचार मांडायचो, पांडुरंगाशी भांडायचो, कविता म्हणायचो. पण मग असं वाटायचं की कुठेतरी कृतीला
महत्त्व द्यायला पाहिजे, शब्दांना आपल्या कृतीची जोड मिळायला पाहिजे. पण मग परभणीसारख्या ठिकाणी काय करायची कधी संधी मिळाली नाही. माझं मास्टर्स झालं. मास्टर्स करत असताना बाबा आमटेंचं काम माहीत पडलं आणि मग मी मास्टर्स केल्यानंतर पुण्यात नोकरीला आलो. मग विप्रो असेल, एम्फॅसिस असेल, अशा IT कंपनीमध्ये मोठ्या पगाराची नोकरी मला लागली. अनेक वर्ष तिथे जॉब केला. पण मग जेव्हा जॉब लागला तेव्हा ठरवलं की आपलं शिक्षण जे आहे ते इतरांच्या मदतीने झालंय, त्यामुळे मग आपण इतरांना मदत करायला पाहिजे. आज आपले दिवस चांगले आलेत तर आपलं हे कर्तव्य आहे, ही सेवा नाहीये. आपण समाजावर उपकार करत नाहीयेत. तर आपलं जेव्हा चांगलं होतं तेव्हा आपण इतरांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि मग ते कर्तव्य समजून मी दर महिन्याला मदत करायला लागलो. त्याच दरम्यान 13, 14, 15 मध्ये मराठवाडा विदर्भात दुष्काळ पडला. माझ्या गावात एक आत्महत्या झाली आणि मग ते सगळे चित्र पाहण्यात आले. दिवाळीला गावी गेलो. माझ्या दिवाळी चांगली होती, घरी खायला प्यायला होतं, पगार चांगली झालेली होती. पण बाजूच्या घरामध्ये चूल पेटलेली नव्हती, कर्त्या पुरुषानं आत्महत्या केलेली होती. आणि ते चित्र पाहिल्यानंतर असं वाटलं की ठीक आहे, कोण्या कारणामुळे, दुष्काळामुळे असेल, व्यसनामुळे असेल, कशामुळे असेल, बापानं आत्महत्या केली, पण त्याच्यात त्याच्या लेकाचा दोष काय? खरंय. त्या लेकराला आधार देणं आपलं कर्तव्य आहे. त्याला त्या चक्रातून बाहेर काढणं आपलं कर्तव्य आहे. नाहीतर उद्या 25 वर्षानंतर आपण AC रूम मध्ये बसून परत चर्चा करायचो की समाजात बदल होत नाहीये, समाजात काहीतरी सुधारणा व्हायला हे पाहिजे. खरं बोलताय. आणि आपण या समाजाचा घटक आहोत हे आपण विसरूनच जाऊ. लहानपणापासून आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. आणि जेव्हा कर्तव्यपरायणतेची वेळ येते तेव्हा आपण म्हणतो की कोणीतरी सुधारणा करायला पाहिजे. तिसऱ्याकडे आपण बोट दाखवतो. मग मला असं वाटलं की आपल्याला जर समाजात काहीतरी परिवर्तन करायचं असेल तर बी द चेंज दॅट यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड. आणि मग आपण काय करू शकतो, तर यांच्या लेकरांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. शिक्षण जर चांगलं मिळालं तर ह्या चक्रातून हे बाहेर पडतील. आणि मग तिथून स्नेहवनची सुरुवात झाली की आता लग्न झालेलं नाहीये, आज आपण काहीतरी चांगली जबाबदारी घेऊ शकतो. मग आपल्या पगारीतून आपण किती मुलं सांभाळू शकतो, तर 20 मुलांची जबाबदारी घेऊ शकतो. आणि 18-20 मुलांपासून स्नेहवनची सुरुवात पुण्यामध्ये झाली, 10 बाय 10च्या 2 रूममध्ये. आता तुम्ही प्रेक्षकांना सांगा की स्नेहवन नेमकं काय आहे? स्नेहवन म्हणजे जे शेतकरी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या करतात त्यांच्या मुलांचं पालन पोषण, संगोपन आणि त्यांची संपूर्ण जबाबदारी घेऊन चारित्र्य संपन्न तरुण काम बनवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी काम करणारी संस्था आहे. पण संस्थात्मक रचना वेगळी आहे, पण मुलांना ते आपलं घर वाटतं. स्नेहवनची रचना जी केलेली आहे ते मुलांना आपलं घर वाटावं. मुलं मला लाडाने म्हणजे काका हा म्हणतात. इतर आपण जे अनाथाश्रम बघतो तसा अनाथाश्रम ह्याला म्हणता आश्रम नाही नाही, येणार. अनाथ आश्रम नाही. नाहीये. अनाथ आश्रम नाही. हा सामाजिक प्रश्न जो निर्माण झाला शेतकरी आत्महत्येचा, त्या शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर जे त्याच्या मुलाची हेळसांड होते त्या मुलाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्नेहवन काम करतं. त्यामुळे हा सामाजिक प्रकल्प आहे. खूप छान. आणि पांडुरंगाची सेवा म्हणतो आम्ही याला. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा हा विचार केला असेल तर तुम्हाला त्या मुलांचा प्रतिसाद कसा मिळाला? सुरुवातीला तर फार निगेटिव्ह होता. कारण की समाजामध्ये आजकाल काय आहे की सक्का भाऊ जरी असेल तरी कोणी कोणाला 10 रुपयाचा वडापाव फुकट खाऊ घालत नाही. आजकाल कलियुगाचा प्रभाव एवढा जास्त आहे की प्रत्येक जण आपापला स्वार्थी विचार करतो. मग त्यामुळे कुठेही जरा सामाजिक म्हणजे काम करायचं असेल तर तिथे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. आजकाल शिक्षण इतकं महाग झालंय की बेसिक अंगणवाडीला ज्युनियर KG सिनियर KGला टाकायचं असेल तर 70-80 हजार रुपये फीस असते. आणि मग मी म्हणायचो की मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, मला तुमच्या मुलांना मोफत शिक्षण द्यायचंय, त्याला राहायला खायला शिकवायला सगळी जबाबदारी मी घ्यायला तयार आहे, तुम्ही फक्त शिकवायची तयारी दाखवा. मग तेव्हा लोकांना वाटायचं की बाबा हे असं का म्हणतायत. परभणी सारख्या ठिकाणी सुद्धा आज 50,000 रुपये फीस असेल तर हा फुकट कसं काय शिकू शकतो. मग असा प्रश्न व्हायचा. मग मी त्यांना सांगायचो की मी असं बाबा आमट्यांच्या विचाराने भारावून गेलेलो आहे. म्हणजे त्यांना उलटा प्रश्न पडत असेल की नक्की हा विश्वास ठेवण्यासारखा माणूस आहे की नाही. मग कवितेने मला खूप दिलं ताई. स्नेहवन नाव पण कवितेने दिलं. आणि मग स्नेहवनच्या पुढे कोणतीही सामाजिक संस्था, आश्रम फिश्रम आम्ही काही लावत नाही. स्नेहवन, प्रेमाचं वन. आणि ते स्नेह आपण समाजाला वाटायला पाहिजे या उद्देशानं जेव्हा काम चालू झालं तेव्हा कवितेच्या माध्यमातून काही मित्र झालेले होते वेगवेगळ्या गावामध्ये, खेड्यामध्ये. तुम्ही कविता करता तर मग त्या कवितेनं तिथलच्या लोकांमध्ये ओळख निर्माण करून दिली की हा कविमित्र आहे, हा चांगलं काम करतोय. मग काही लोक बघायला आले. मग सुरुवातीला जे 18-20 मुलं आले त्या सगळ्या अशा ओळखीतून आले, एकमेकांच्या ओळखीतून. पण त्या मुलांना कसं वाटलं इथे सुरुवातीला तुमच्या सोबत अचानक राहायला आल्यानंतर? जिथे 2 टाइम खायला भेटत नाही त्याला पोटभर खायला भेटल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. खरंय. बेसिक गरजाच आजकाल कधी कधी पूर्ण होत नाहीत. आणि मग त्या बेसिक गरजा पूर्ण करण्यासाठी जर आपल्याला कोणी मदत करत असेल तर लोक त्याला देव मानतात.
तर आम्ही म्हणायचो की आम्हाला देव मानू नका, पण आम्हाला माणूस म्हणून जगू द्या. आहे का नाही? माणसाने माणसाशी माणसासम वागणे, आपण ऍटलिस्ट ते जरी करू शकलो तरी आनंदाची गोष्ट आहे. आणि मग कुटुंब आम्हाला जोडत गेले. हो. आणि त्या मुलांशी संवाद साधताना तुम्हाला काही आव्हानं आली का? मुलाशी संवाद साधताना तेव्हाही आणि आताही वेगवेगळे आव्हानं येत असतात. आपल्याला असं वाटतं की मुलं शिकतात, तर मुलं शिकत नाहीत, मुलं ऑब्झर्व करतात, अनुकरण करतात. अनुकरण करतात. जे पालक, शिक्षक आणि आजूबाजूचं जे वातावरण आहे जसं असेल तसे ऑटोमॅटिक मुलांची जडणघडण व्हायला लागते. काय तर त्यामुळे पहिल्यापासून आम्ही जेव्हा हे पालकत्व स्वीकारलं होतं मुलांचं, आज तर 100-150 मुलांचं पालकत्व आहे. तर सुरुवातीपासून आम्ही ठरवलं होतं की मुलं आपल्याकडे जेव्हा येतात तेव्हा आपण त्याचे पालक आहोत. आपण जसं वागू करू मुलं तसं वागायला लागतील, करायला लागतील. मग आपण मुलांसमोर टीव्ही नाही पाहायची, मुलांसमोर मोबाईल नाही वापरायचा, मुलांसमोर कोणतंही व्यसन नाही करायचं, आहे का नाही? हे सगळे तत्व आपण पाळायला पाहिजे, जेणेकरून मुलांमध्ये ही एक संस्कारक्षम पिढी निर्माण होईल. आणि आम्ही ते करत होतो असं. आणि म्हणजे अशी कोणकोणती मुलं आहेत ज्यांचं तुम्हाला खास करून उदाहरण प्रेक्षकांना सांगता येईल की त्यांच्या घरी खूपच भीषण परिस्थिती होती किंवा त्यांना अचानक ज्या संकटाला सामोरं जावं लागलं, अशी काही खास उदाहरणं कुठली तुम्ही आता जयेश नावाचा मुलगा आमच्याकडे यावर्षी आहे. तर त्याचे वडील आता मागच्या वर्षी गेले. मागच्या वर्षी त्यांनी आत्महत्या केली. आणि अतिशय नम्र, अतिशय हुशार आणि अतिशय चपळ मुलगा आहे. पण वडिलांनी आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक व्हॅक्युम क्रिएट झाला की मला कोणी मदत करते का नाही करते. जे अवेळी आलेलं शहाणपण आहे, म्हणजे अवेळी आलेलं शहाणपण त्याच्यामध्ये आलं की बाबा त्या ज्या वयामध्ये त्यानं खेळायला पाहिजे, बागडायला पाहिजे, अचानक त्याच्यावर एक जबाबदारी आली की मी मोठा आहे घरामध्ये, आता मला 2 लहान भावंड आहेत, तर यांना मला शिकवायचंय, यांना मला मोठं करायचंय. तर ते अवेळी आलेलं शहाणपण जे आहे ना, तर मुलांकडे बघून आम्हाला पण खूप शिकायला भेटतं. मुलं आता इतके प्रगल्भतेने वागतात की त्यांना ती जबाबदारी कळते. 8वी-10वीचा मुलगा सुद्धा एखाद्या 25-30च्या तरुणासारखा वागायला लागतो. आणि मग त्यामुळे जयेश जो आहे, जेव्हा तो आला त्याला 8 दिवसामध्ये तो आमच्याकडे रुळला. त्याला वेगळी ट्रेनिंग देण्याची किंवा वेगळं शिकवण्याची काही गरज पडली नाही, कारण त्याच्यामध्ये ती जाणीव होती की माझे वडील आता गेलेत, त्यामुळे मी चांगलं शिकलो पाहिजे, माझ्या आईला मला मदत करायची आणि शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही हे आम्ही त्याला सांगतो की आज तू काही जरी केलंस तरी तुला तुझी परिस्थिती कायमस्वरूपी बदलायची असेल तर तुला शिकावं लागेल, अभ्यास करावा लागेल, कष्ट घ्यावे लागतील. आणि ती जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होते, तेव्हा मग आमचं काम संपतं. आणि सुरुवात करताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या आणि आत्ता तुमच्या कामाचा आवाका काय आहे? हे 2 वेगवेगळे प्रश्न आहेत ताई. सुरुवातीला जेव्हा काम चालू केलं होतं तेव्हा 10x10च्या 2 रूम मध्ये आम्ही झोपायचो. एका रूम मध्ये 18 मुलं झोपायची. सुरुवातीला जेव्हा स्नेहवन चालू केलं तेव्हा 9-10 महिने नाईट शिफ्ट करत केलं. रात्री जॉबला जायचो, दिवसा सगळं हे करायचो. लग्न झालेलं नव्हतं. मग आई वडिलांनी सपोर्ट करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांनी विरोध केला, पण एकुलता एक मुलगा असल्यामुळे मग त्या हट्टापायी ते सगळं गावची शेतीवाडी सोडून आले आणि सगळा स्वयंपाक आई करायची, बाकीची कामं सगळे वडील करायचे. आणि मग हे सगळं करत असताना मी रात्रभर जॉबला जायचो, दिवसा सगळं हे करायचो आणि जवळपास 8 महिने मी नाईट शिफ्ट केली. बापरे. आणि 3-3.5 तास फक्त झोप व्हायची. पण मग डोळ्यासमोर ध्येय होतं की आपल्याला काहीतरी करायचंय, जीवन काहीतरी सत्कारणी लावायचंय, कोणाच तरी आयुष्य आपल्यामुळे उजळणार आहे. आणि मग तिथून मेहनत जास्त वाढली. लग्नाचा विषय जेव्हा घरात निघाला तेव्हा ठरवलं की दोन्हीपैकी एकच आपण निवडायला पाहिजे. आणि मग मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला. नोकरी सोडल्यानंतर मग खरा प्रश्न होता की लग्न कसं करायचंय. ज्या मुली आधी ज्या मुली आधी 10 लाख रुपये हुंडा आमच्याकडे घेतला जातो, 10 लाख रुपये 20 लाख रुपये देऊन आमच्या मागे होते, त्या मुलींनी फोन बंद केले. आयुष्यामध्ये कधी कॉलेजमध्ये प्रेम करण्याची वेळ मिळाली नाही, त्यामुळे लव्ह मॅरेज व्हायचा संबंध नव्हता. मग अरेंज मॅरेज करायचं असेल तर मग आमच्या गावाखेड्यामध्ये मुलगी बघायचा कार्यक्रम असतो. मग दिवाळीच्या 15 दिवस सुट्ट्या होत्या. त्या 15 दिवसामध्ये मुलगी बघायची होती, लग्न करायचं होतं आणि वापस यायचं होतं. आणि मग तिथे गेले की ते विचारायचे काय काम करता. मग आम्ही म्हणायचो की काय काम करत नाहीयेत, मुलं सांभाळायचं काम आहे, मुलांना शिक्षण देतो, जगातलं सगळ्यात महान कार्य आहे. हो. मग ते म्हणायचे की मुलीला काय काम करावं लागेल. मग आम्ही म्हणायचो की मुलीला काय काम करायचं नाही, फक्त 20 लेकरांची आई बनायचं, त्यांचा स्वयंपाक करायचा आहे, त्यांचे भांडे कोंडे घासायचे, त्यांना आंघोळी घालायच्या, तर त्यांचा काही परत फोन यायचा नाही. आणि मग अशा 8 दिवस निघून गेल्यानंतर मग आम्ही ठरवलं की एका दिवसात 3 मुली पाहायच्या. सकाळी एकीकडे कांदे पोहे, दुपारी एकीकडे कांदे पोहे, 3 वाजता परत कांदे पोहे. आणि मग अर्चना नावाच्या मुलीला आम्ही पाहायला गेलो. तिला जेव्हा पाहायला गेलो तेव्हा सोमवार होता.
मग तिला विचारलं, बाबा आयुष्यभर कोणतीही तक्रार नाही करायची, ह्या अटीवर तुला लग्न करावं लागेल. तिने ते मान्य केलं. सोमवारी मुलगी बघितली, शुक्रवारी आमचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग तेव्हा त्याच्यानंतर खरा संघर्ष सुरू झाला. अगोदर मी एकटाच होतो, पण आता मग नंतर 2 हात मदतीला मिळाले. पण मग अर्चनाचं वय होतं 19, माझं वय होतं 25, आणि त्या 10 बाय 10च्या 2 रूम मध्ये आम्ही 30 जण घेऊन राहायला लागलो. 30 जणांचा स्वयंपाक ती एकटीच बनवायची. बापरे. सगळं काम ती एकटीच करायची. आणि ह्या सगळ्या ताणामध्ये तिला प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास व्हायचा. आणि त्या त्रासामधून मग तिचं 2017 मिसकॅरेज झालं. अरे 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 अरे. त्यानंतर मिसकॅरेज झालं तर मग कोणी स्वयंपाकाला नसायचं, बापरे. बाकी गोष्टी नसायच्या. मग आई बाकीचं काम करायच्या, आम्ही स्वतः चपात्या करायच्या, मुलांना स्वयंपाक बनवून खाऊ घालायचा. 30 जणांमध्ये फक्त 2च टॉयलेट होत्या, आंघोळीला जागा नसायची. असा प्रचंड संघर्ष होता. आणि तो सगळा संघर्ष पार पाडत पाडत आम्ही आता इथपर्यंत आलोय. असं. आणि आत्ता साधारण आपल्या इथे किती लेकरं आहेत? आत्ता साधारणतः आमच्याकडे जवळपास इथे राहणारे 80 मुलं आहेत. बाहेरचे जवळपास 120-130 मुलांची आम्ही शिक्षणाची जबाबदारी घेतो. असे जवळपास 200+ लेकरांची जबाबदारी आहे. वा वा वा. ह्या सगळ्या तुमच्या संघर्षाच्या काळात मदतीचे हात किती पुढे आले? लहानपणापासून आम्ही एक गोष्ट ऐकून मोठे झालो की सत्य संकल्पाचा दाता नारायण असतो. जेव्हा तुमच्या मनामध्ये एक चांगला विचार, चांगली भावना प्रगट होते, आणि ती भावना, चांगला तो विचार पुढे नेण्यासाठी असंख्य हात समाजातले लाभतात. जसं मी तुम्हाला सांगितलं की बायकोचं मिसकॅरेज झालं, आणि डॉक्टर रवींद्र कुलकर्णी म्हणून आहेत, त्यांच्या कुलकर्णी हॉस्पिटलमध्ये आम्ही ट्रीटमेंटला म्हणून गेलो. आणि ट्रीटमेंटला गेल्यानंतर त्यांनी ते काम जवळून बघायला सुरुवात केली. ते म्हणले, ते देशमाने म्हणजे तुम्ही तेच का जे मुलांसाठी काम करता? म्हटलं हो. ते म्हणले, आम्हाला तुम्हाला जोडलं जायचंय. 2018 मध्ये परत प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली. 1.5 किलोचं बाळ होतं. 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाली. ते म्हटले, बाबा ह्या बाळाला घेऊन तुम्ही इथे राहू नका, याला इन्फेक्शन वगैरे होईल. मी म्हटलं, बाबा आमचा पहिल्यापासून एक संकल्प आहे की आपण मुलांना सोडून नाही राहायचं, मुलांना सोडून नाही खायचं. मी मुलांच्या ताटामध्ये जेवतो कधी कधी, आणि मला तो सगळ्यात जास्त मोठा प्रसाद वाटतो. जन्मदाते वडील त्यांना सोडून निघून गेले असेच वाऱ्यावर टाकून, त्यांच्या आयुष्यात संकट आलं म्हणून, आणि हे विठ्ठलांनी पाठवलेले त्यांचे वडील त्यांना सोडून कुठेही जात नाहीयेत. म्हणजे साक्षात विठ्ठलच आहे त्या मुलांसाठी हे. पण रंगाची सेवा आहे ही. आणि मग जसं तुम्हाला सांगितलं की डॉक्टर कुलकर्णी आम्हाला जोडले गेले, आणि 3.5 वर्षाचा संघर्ष आमचा होता. एका रूममध्ये 30-30 जण झोपायचे, खायचे प्यायचे बांधे, बाकीच्या गोष्टीचा संघर्ष. पण आम्ही कधी हार मानली नाही. पहिल्यापासून एक गोष्ट डोक्यात होती की आपण कधीही माघार घ्यायची नाही, आणि कधीही शॉर्टकट घ्यायचं नाही. कोणतीही गोष्ट करायची असेल, कोणाला लांडी लबाडी करून फसवायचं नाही, कधी खोटं बोलायचं नाही, कधी धोका द्यायचा नाही, चुकीचं काम कधी पत्करायचं नाही, कधीही शॉर्टकट आयुष्यात घ्यायचं नाही. जे काय आहे ते पवित्रतेनं पुढे जायचं, सरळ मार्गाने पुढे जायचं. आणि मग तुम्ही जेव्हा सरळ मार्गाने पुढे जाता, थोडा वेळ लागतो, पण यश असं मिळतं की सगळ्या जगाकडे ते अप्रूप वाटतं सगळ्या जगाला. तर मग परिसर सगळा इतका सुंदर आहे, आणि इथे येऊनच मन प्रसन्न होतंय, आणि कुठेही इथे तुम्हाला नकारात्मक ऊर्जा दिसतच नाहीये. सगळं जे आहे ते पावित्र्य आहे. तर मग ते डॉक्टर कुलकर्णी आम्हाला जे जोडले होते, त्यांचा आणि आमचा परिचय फक्त बायकोचं मिसकॅरेज झालं म्हणून झाला. तर त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने ही जवळपास 2 कोटी रुपयाची जागा आम्हाला दान केली, 2 एकर. बाप रे. तर मग आम्हाला तेव्हा विश्वास आला की हे पांडुरंगाला आपल्याकडून काम करून घ्यायचे. आणि तेही पांडुरंगाचेच हात आले. ते पांडुरंगाचेच हात आले. त्यांनी पहिल्यांदा ती मोठी मदत केली. मग जेव्हा आम्ही इथे राहायला आलो तेव्हा हे सगळं जंगल होतं. एड्या बाबळीची झाडं होते, काटेरी झाडं, लाईट नाही, पाणी नाही, दूध नाही, गॅस नाही, सिक्युरिटी नाही, काय नाही. त्याच्यानंतर मग आम्ही इथे राहायला आल्यानंतर मग हळूहळू लोक जोडले गेले, आणि आज हे सगळं नंदनवन उभं राहिले. असं खरंच नंदनवन आहे. आता ह्याच्या पुढचा प्रश्न म्हणजे, आता मदतीच्याच वरून एक प्रश्न आहे, तर शासनाने आपल्याला आजपर्यंत काय मदत केली? शासनाच्या दरबारी शासन त्यांच्या परीने चांगलं काम करत आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आपण जेव्हा एखाद्या सामाजिक प्रश्नांवर काम करतो तेव्हा समाजाचे हात जास्त जोडले जायला पाहिजे. शासन शासनाच्या लेवलला योजना आखतं, त्या इम्प्लिमेंट करतं, शेतकऱ्यांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत त्या पोहोचवतं. आपण एक पर्टिक्युलर इश्यू घेऊन जेव्हा काम करतो तेव्हा तो सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचे जास्त हात जोडले जायला पाहिजे. त्यामुळं आम्ही जास्त करून शासनाच्या योजनांमध्ये किंवा शासनाच्या धोरणांमध्ये जास्त हस्तक्षेप न करता पॅरलली आपल्याला समाजाला आणि शासनाला कशी चांगली मदत करता येईल यावरती भर देऊन आम्ही
आमच्या परीने काम करण्याचा प्रयत्न करतो. आणि आता आपले जे प्रेक्षक हा आपला पॉडकास्ट बघणार आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन कराल की ज्यांना ज्यांना मदत करायची इच्छा असेल त्यांनी तुम्हाला कसा संपर्क करायचा आणि कशा पद्धतीची मदत तुम्हाला अपेक्षित आहे? आता इथे कसं आहे की आमच्याकडे स्नेहवनमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की इथे आम्ही जेव्हा आलो राहायला तेव्हा इथे काहीही नव्हतं, लाईट नव्हतं, पाणी नव्हतं, दूध नव्हतं, गॅस नव्हतं, सिक्युरिटी नव्हती, काही नव्हतं. आम्ही हे सगळं शून्यातून उभं केलं. जिथे लाईट नव्हती तिथं हा सगळा 100% प्रकल्प आता सोलारवर केलाय. 70 किलोवॅटचा सोलार प्लॅन्ट आमच्याकडे आहे. हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे जो 100% सोलारवर चालतो. त्यानंतर इथे दूध मिळायचं नाही, मग आम्ही एका गायीपासून गौशाळा चालू केली. तर आता जवळपास 10-15 गीर गायी आमच्याकडे आहेत, देशी गायी आहेत. मुलांना देशी गायीचं दूध खायला असतं. त्यानंतर इथे पाणी मिळायचं नाही, सगळं प्रकल्प आम्ही पूर्ण आता पाणीदार केलाय. जवळपास 5 लाख लिटर स्टोरेज आमच्याकडे आहे. सगळं पावसाचं पाणी इथे स्टोअर करतो. त्यानंतर इथे जवळपास 200-250 झाडं लावली, वेगवेगळ्या लॅब्स आम्ही केल्या. आमचा पहिल्यापासून एक उद्देश होता की आपण नुसतं खाऊपिऊ घालायचं नाहीये, सांभाळणं हा आपला उद्देश नाहीये, घडवणं हा आपला उद्देश. परिपूर्ण व्यक्ती बनवायची. आपल्याला इथे चांगल्या शाळांमध्ये, चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या घरी ज्या सुविधा मिळतात त्या सगळ्या सुविधा आपल्या इथे मुलांना द्यायच्या. त्यामुळे आम्ही इथे कपडे कसे शिवायचे हेही शिकवतो, कपडे कसे धुवायचे हेही शिकवतो. मुलांना आम्ही इथे मशरूम शेती शिकवतो, हायड्रोपोनिक शेती शिकवतो. हे कोण्याही शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जात नाही. आमचा 8वीचा मुलगा आज मशरूमचे बेड बनवतो इथे. आमचा 8वीचा मुलगा आज लॉन्ड्री बिझनेस शिकतो. आमचा 8वीचा मुलगा आज फॅशन डिझायनिंग शिकतो. आमचा 8वीचा मुलगा आज दूध काढतो, दुधाचं पनीर बनवतो, शेणापासून गॅस तयार करतो. आणि मग हे सगळं प्रॅक्टिकली आम्ही इथे शिकवतो. इथे कोणीही टीव्ही बघत नाही, कोणीही मोबाईल वापरत नाही. वन मूवी वन बुक म्हणून एक कन्सेप्ट असतो ज्याच्यामध्ये प्रत्येक मुलाने आठवड्यात एक पुस्तक वाचायचं असतं. आठवडाभर जो पुस्तक वाचतो त्याला चांगला पिक्चर दाखवतो. 20 पुस्तकांपासून जी लायब्ररी आमच्याकडे सुरू झाली, आज तिथे जवळपास 15,000 पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर ज्या लॅब्स आहेत, संगीत रूम असेल, ही आपण आता संगीत रूम मध्ये बसलोय, इंग्लिश पुस्तकांची वेगळी लायब्ररी आहे. त्याच्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी प्रॅक्टिकली सगळं शिकवलं जातं. या वर्षीपासून आम्ही इथं मुक्त विद्यालय चालू केले. ज्या मुलाला जशी आवड आहे तसं शिक्षण मुलांना द्यायला पाहिजे. अच्छा. मुलाचं पॅशन पालकांनी आणि शिक्षकांनी ओळखायला पाहिजे आणि त्याला कसं आनंदाने जगता येईल, त्याला जे आवडतं त्याला त्याच्यात कसं उंचीवर जाता येईल हे त्याला शिकवायला पाहिजे. ते शिकवण्यावर आम्ही इथे जास्त भर देतो. त्यामुळे मग आमच्याकडे वयानुसार वर्ग नाहीयेत. जसं शासन सांगतं की 10 वर्षाचा मुलगा 4थीत पाहिजे, 12 वर्षाचा मुलगा 6वीत पाहिजे. आम्ही म्हणतो की 6 वर्षाचा मुलगा 1लीत टाकताय, 12 वर्षाचा मुलगा 6वीत टाकताय, पण 6वीला गेल्यानंतर जर त्याला वाचता येत नसेल तर मग काय करणार? तर मग आमच्याकडे आम्ही 1ली ते 4थीचे 3 गट बनवलेत: माऊली, मुक्ताई आणि चाणक्य. मुक्ताईमध्ये सगळ्यात छोटे मुलं असतात ज्यांना ABCD येत नाही, अ आई येत नाही. माऊलीमध्ये ज्यांना मायेची गरज आहे, थोडेसे जोडाक्षर येत नाहीत. आणि चाणक्यमध्ये ज्यांना सगळं येत, त्यांना त्याच्या स्पीडने जाऊ द्यायला पाहिजे. तो किती वयाचा असो, आम्हाला काही घेणं देणं नाही. तसंच 5वी ते 10वी मध्ये सुद्धा तसेच आम्ही गट बनवलेत, तसे वर्ग बनवलेत, ज्याच्यामध्ये भीम, अर्जुन आणि आर्यभट्ट. किती भीम मध्ये जे धष्टपुष्ट मुलं आहेत, ज्यांना शारीरिक कष्ट करायला आवडतात, वेगवेगळ्या स्किल शिकायला आवडतात. अर्जुन मध्ये ज्यांना कॉन्सन्ट्रेशनची गरज आहे, थोडंसं जोडाक्षर कमी येतात पण वाचन चांगलं येतं, इंग्लिश मराठी. आणि आर्यभट्ट मध्ये ज्यांना इंग्लिश, मराठी, मॅथ, सायन्स सगळं चांगलं येतंय, कम्प्युटर चांगलं येतंय, जो तो त्याच्या स्पीडने पुढे जातो. मग हे सगळं चालवत असताना आणि हे सगळं दडपणाशिवाय हे सगळं चालवत असताना आम्हाला समाजाची जी मदत असते ती वेगवेगळ्या प्रकारे लागते. जसं की आता हे सगळा डोलारा चालवण्यासाठी 100 लोकांचं कुटुंब आहे. हा डोलारा चालवण्यासाठी आर्थिक मदत लागते. जे आर्थिक मदत करू शकतात त्यांनी आर्थिक करावी. हे सगळं चालवण्यासाठी वस्तू लागतात, त्यांनी वस्तू रूपात मदत करावी. खायचं प्यायचं सामान, हायजीन, डेटॉल, मेडिसिन, स्टेशनरी, सगळं. त्याच्यानंतर तिसरी मदत लागते ती वेळ जाणाऱ्या लोकांची, की हे सगळं काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणीतरी व्हॉलंटियर्स पाहिजे, इथे येऊन शिकवायला मुलाला व्हॉलंटियर्स पाहिजे, कोणीतरी वेबसाईट डिझाईन करायला व्हॉलंटियर पाहिजे, शूटिंग करायला व्हॉलंटियर पाहिजे, मुलांना अजून काहीतरी वेगवेगळ्या स्किल शिकवायचे असतील ते शिकवायला व्हॉलंटियर पाहिजे. आम्ही आता मुलांना इथे शिकवायला बेकरी चालू केली. हा महाराष्ट्रातला पहिला प्रकल्प आहे जिथे मुलांना बेकरीचे प्रोडक्ट बनवायला शिकवले जातात. कमाल आहे इथे. आणि ती कमर्शियल बेकरी, 15 लाख रुपयाची बेकरीचा प्रोडक्ट आहे तो. मुलाने इथून 10वी-12वी झाल्यानंतर स्वतःचं स्टार्टअप चालू करावा असं आम्हाला वाटतं. वी डोंट वॉन्ट टू क्रिएट जॉब सिकर्स, वी वॉन्ट टू क्रिएट जॉब क्रिएटर्स. त्यांना स्वतःचं स्टार्टअप करावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतःचं काहीतरी बनावं असं आम्हाला वाटतं. त्यामुळे लोकांनी जे शक्य आहे त्या प्रकारे त्यांनी मदत करावी.
ओके. आता अजून एक महत्त्वाचा प्रश्न. तुम्ही सांगितलं की तुमचं लग्न झाल्यानंतर तुमच्या सौभाग्यवतींनी खूप कष्ट घेतले आणि तुम्हाला साथ दिली. तर खरं तर मला त्यांची पण आज मुलाखत घ्यायची होती, पण त्या बाळंतीणीत मला कळलं आत्ताच, त्यामुळे आपण त्यांना त्रास देऊ शकत नाही आणि देऊ इच्छितही नाही. पण त्या माऊलींचा खूप म्हणजे खूप मोठा वाटा आहे, सिंहिणीचा वाटा आहे ह्या सगळ्या प्रकल्पामध्ये. तर मला सांगा की हा एवढा डोलारा तुम्ही म्हणालात की सांभाळायचा असतो, तर त्याच्यासाठी म्हणून तुम्ही समाजातल्या इतर लोकांना तुमच्याकडून काय संदेश द्याल की हे तुम्ही एक कार्य करताय आज आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी? अशी अनेक जगात किंवा समाजात अशी आपण बघतो की त्यांना गरज आहे कोणाच्या तरी आधाराची, कोणाच्या तरी हाताची. तर जे लोक नुसतेच बघ्याची भूमिका घेतात आणि खरं म्हणजे ज्यांना आर्थिक, शारीरिक सगळ्या दृष्टीने हे करणं शक्य असतं, तर अशा लोकांना एक आपण आवाहन म्हणूया, विनंती म्हणूया, काय करू शकता? मला असं वाटतं की रोज सकाळी उठल्यानंतर आपण देवाचे आभार मानायला पाहिजे. कारण की आपण जर गुगलवर टाकलं की रोज किती लोक मरतायत, तर भारतामध्ये तो आकडा आहे 26,000चा. रोज 26,000 लोक मरतात. आपल्याला आज देवानं जगण्याची संधी दिली, त्याच्यापेक्षा मोठं वरदान आणि मोठं आश्चर्य काही नाहीये. मग जर आपल्याला जगण्याची संधी दिली तर त्या जगण्याचं काहीतरी कारण शोधायला पाहिजे. वाय आय एम लिव्हिंग. हे जे सगळं आपण भौतिक कमवलंय, बंगला, पैसा, गाडी, हे सगळं सोडायचंय. तुम्ही एक दिवस मरणार आहेत. मग त्या एका प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी जर शोधलं तर मला वाटतं हे जग खूप सुंदर बनेल. व्हॉट डू यू वॉन्ट टू डू बिफोर यू डाय? अशी कोणती गोष्ट आहे जी मरणा अगोदर तुम्हाला करायची आहे, ज्या गोष्टीने तुम्हाला समाधान लाभेल, जी आनंद जो आहे तो चिरकाळ टिकेल? तर तो फक्त एकच आहे, ते दुसऱ्याला मदत करणं. तुम्ही कितीही चांगली गोष्ट खाल्ली तरी तो आनंद विरून जाणार आहे. कुठेही फिरले, काही घातलं, काही केलं तरी तो आनंद विरून जाणार आहे. पण दुसऱ्याला जर तुम्ही मदत केली आणि तो जो ओलावा तुमच्यामध्ये निर्माण होणार आहे, तो ओलावा कायमस्वरूपी टिकून राहतो. तर मला असं वाटतं की तुमच्याकडे जे आहे ते सांडून जाऊन त्याची माती होण्यापेक्षा ते वाटायला शिकायला पाहिजे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही शिकवा, इतरांना जाऊन त्यांचा आनंद वाटा, त्यांचं दुःख कमी करा. गरिबाच्या लेकराला जाऊन शिकवा, क्लासेस घ्या, एखाद्या वृद्धाला जाऊन मदत करा, रुग्णाला मदत करा, दवाखान्यात जा. जे जे तुम्हाला शक्य आहे ते करा. तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही इतरांना कुठेतरी मदत करा. कोणी रोगी असेल, कोणी उपाशी असेल, कोणाला शिक्षण मिळत नसेल. सगळ्यांनी स्नेहवनलाच यावं अशी काय अपेक्षा नाहीये. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला दुःख दिसेल, जिथे कुठे तुम्हाला असं वाटेल की मी जर एखादा मदतीचा हात पुढे केला, एक पाऊल जर मी टाकलं तर याचं आयुष्य सुखकर होऊ शकतं किंवा याच्या छोट्याशा अडचणी दूर होऊ शकतात, तर ते तुम्ही करायला पाहिजे. कारण की ईश्वराने जर तुम्हाला हे हात दिलेत त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. तुम्हाला डोळे दिलेत त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. हे हात तुम्हाला इतरांना मदत करण्यासाठी दिलेत, कोणाला तरी मागं खेचण्यासाठी किंवा कोणाला तरी ढकलून देण्यासाठी दिलेले नाहीयेत. तर हे हात जे आहेत तर ते इतरांना मदत करण्यासाठी दिलेले आहेत. तर त्यामुळे त्याचा काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे. या जीवनाला काहीतरी आपल्याला वसूल करून घेता आलं पाहिजे. आपण म्हणतो की 3 तास आपण पिक्चर पाहिला आणि जर तो आवडला तर म्हणतो पैसे वसूल झाले, आणि नाही आवडला तर म्हणतो पैसे वेस्ट गेले. मग या जीवनाचं काय? हे तर नश्वर आहे ना, हे कधीतरी संपणार आहे. मग हे जीवन वसूल करून घेता आलं पाहिजे आणि ते फक्त इतरांना मदत करूनच वसूल करून घेता येतं असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्यांनी इतरांना मदत करावी, जिथे जिथे जे जे शक्य आहे ते करावं. सर मला एक सांगा की आता ही मुलं तुम्ही घडवली आहेत, ती मुलं तुमच्याकडून काय प्रेरणा घेतायत असं तुम्हाला जाणवतंय? बरीच मुलं वेगवेगळ्या क्षेत्रात आता काम करतात. काही जण नर्सिंग करतायत, काही जण BCA झाले, काही जण BCom झाले, काही जण आता इंजिनिअरिंग करतायत आणि त्यांच्या परीने ते जिथे शक्य तिथे मदत करतात. आम्हाला असं वाटतं की कुठेतरी त्यांनी वापस येऊन आम्हाला मदत करू नये, ती चेन ऑफ ह्युमॅनिटी पुढे क्रिएट करावी. ही जी साखळी आहे, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता त्या हाताचा सुगंध घ्यावा, तो गुण घ्यावा आणि पुढे जावं. तर आमच्या हाताचा सुगंध घेऊन त्यांनी पुढे जावं, इतरांना मदत करावी असं आम्हाला वाटतं आणि ते बरेच जण तसं करतात आता सध्या. असं तुम्ही म्हणजे कवी मनाचे आहात हे तर आता सगळ्यांना कळलंच आहे. मला पण हे सगळं बघितल्यानंतर ना कुसुमाग्रजांच्या ओळी आठवतायत. तुम्ही जे म्हणताय की हे सगळी मुलं आम्ही इथे आणून त्यांना त्यांच्या पायावर उभं करतोय, तर आज सगळ्या प्रेक्षकांनी सुद्धा ह्याच्यावर विचार केला पाहिजे
की ती मुलं आहेत ना आणि ते सगळे जे संसार आहेत मोडलेले, ते आपल्याला काय आपल्याकडून मागतायत. कुसुमाग्रजांच्या ओळी तुम्हालाही आठवल्या असतील आत्ता, की मोडून पडला संसार तरीही मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. आपल्याला ह्या मुलांना पाठीवर हात ठेवूनच मदत करायची आहे. ती मुलं आपली आपण उभी राहतील आणि समाजात मानाचं स्थान मिळवतील आणि यशस्वी होतील. देशमाने सर आज तेच काम करतायत. त्या मुलांना ह्या समाजामध्ये ताठ मानेनी जगायची संधी देत आहेत, ते बळ देत आहेत. आणि भविष्यात ही मुलं सुद्धा मोठी झाल्यानंतर अशाच अनेक अबलांना नाही म्हणणार मी, पण अशा संकटग्रस्त घरांना आधार देणार आहेत, पुन्हा उभं राहण्याचं बळ देणार आहेत. आपण ह्यातनं काय शिकणार आहोत हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण ह्या गप्पा थोड्याशा आता पुढे नेणार आहोत, कारण आपल्याला त्या सगळ्या लहान लेकरांची पण गप्पा मारायच्या आहेत. आणि तुम्ही बघाल ते किती इथे आनंदात फुलतायत, वाढतायत आणि आपलं आयुष्य उभं करतायत. चला आपण आपल्या छोट्या मित्रांची पण गप्पा मारूया. आपण आत्ता आलो आहोत स्नेहवनमध्ये. तुम्ही बघताय गर्द झाडी आहे आणि इथे सगळी बाळगोपाळ मंडळी इतकी आनंदात राहतायत. तर आपण आता त्यांच्याकडूनच ऐकूया की त्यांना इथे कसं वाटतं. मी आधी ओळख करून देते तुमची. ओम, ओम आणि प्रसाद, तुमच्या तिघांचं मनापासून स्वागत आहे आमच्या रंगोत्सव मराठी नावाच्या चॅनलमध्ये. आत्ता आम्ही सरांशी गप्पा मारल्या आणि आम्ही सगळं इकडचं ते इथे कसं सुरुवात झाली काय सगळं ऐकलं. पण मला ना असं वाटलं की मला तुमच्यापैकी काही जणांशी गप्पा मारल्याशिवाय आमचा हा कार्यक्रम पूर्ण नाही होऊ शकत. तर मला सांगा की तू इथे कधी आलास? 2 वर्ष आधी. 2 वर्ष झाली. आणि काय झालं होतं गावाला? पप्पाचे किडनी फेल झाले. हो. आणि घरी कोण कोण होतं? मम्मी, पप्पा आणि भाऊ. तूच? भाऊ आहे तुला? काय छोटा भाऊ आहे? हा. तो पण इथेच आहे आत्ता? हा. त्याचं नाव काय? सोहम. अच्छा, मग तो आत्ता असेल आतमध्ये. हा. आणि मग तू इथे आल्यानंतर तुला कसं वाटलं इथे? छान वाटलं. हो. आणि आता कसं वाटतंय तुला इथे? छान वाटतंय ना? हो. सुरक्षित वाटतं? हो. हो ना? आणि तू मोठा झाल्यावर काय करणार आहेस? सॉफ्टवेअर इंजिनियर होणार. वा. आणि मला एक सांग की तुम्ही पण मोठं झाल्यानंतर असं सरांसारखं काम करणार का रे? हो. हो ना? ते छान काम करतायत ना असं इथे. हा. प्रसाद, मला तू सांग आता, तू कुठनं आला? कुठलं गाव आहे तुझं? धाराशिव जिल्हा आहे, कडकनाथवाडी गाव. आणि तू केव्हा आलास इथे? 2 वर्ष लागले. अच्छा. आणि तुझ्या घरी काय झालं होतं? आई आणि वडील वारलेत. आई आणि वडील दोघंही? हा. त्यांना काय झालं होतं? अटॅक. हो. हा. आणि ते शेती करायचे? हा. बरं. आणि मग तुझ्या घरी अजून कोण होतं तेव्हा? भाऊ, 2 भाऊ माझे. लहान आहेत? मोठे. मग ते पण इथे येत आता का दुसरीकडे? एक आहे इथं हा. आणि एक बाहेर असतो. अच्छा. आणि ओम, तुझं काय? तू कुठल्या गावाचा आहेस? मी सोलापूर जिल्हा. आणि तू कधी आलास इथे? 2 वर्षापूर्वी. ओके. आणि तुझ्या घरी काय झालं होतं? पप्पा आजारी होते. अच्छा. आणि आई पण आली आहे का इथे? नाही, आई गावाकडे. आई गावाकडे. मग तू मला सांगा, तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा हे सगळं बघून किंवा सरांना भेटून कसं वाटलं रे? खूप छान. आणि त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? तुम्हाला इथे का आणलंय? शिकण्यासाठी. मग खूप अभ्यास करून शिकून मोठे होणार ना? हो. आणि मला सांग की तुम्ही परत गावाला गेला होतात कधी? हो, दिवाळीच्या उन्हाळ्यात. हो. मग आता तुम्ही इथून जेव्हा तिकडे जाता परत, तेव्हा कसं वाटतं रे तुम्हाला? खूप छान. छान वाटतं. हा. पण मग तेव्हा तुम्हाला असं कोणीतरी आपल्याला मदत करावी असं वाटलं असेल ना? हो. घरी जेव्हा अशी परिस्थिती होती तेव्हा. मग तुम्हाला सरांचं नाव कोणी सांगितलं किंवा सर तुम्हाला स्वतः आणायला आले का कोणी तुम्हाला इथे आणून सोडलं? आणून सोडलं. हो. मग तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं? चांगलं राहायचं. हा, इथे येऊन शिकायचं. बरं, मला सांग आता, तुला मोठं होऊन काय बनायचंय? मला मोठं पोलीस बनायचं. पोलीस बनायचंय? अरे वा.
तुला काय बनायचंय? आर्मी ऑफिसर. क्या बात है. आणि तू तर म्हणालाच आहेस तुला काय व्हायचंय? सॉफ्टवेअर इंजिनियर. सॉफ्टवेअर इंजिनियर. बघा किती स्वप्न फुलतायत इथल्या सुंदर सुंदर मनांमध्ये. आणि हे सगळं श्रेय जातं देशमाने सरांना. कारण ही अंधारलेली जीवनं होती ना, त्याच्यात त्यांनी इतका प्रकाशाचा झोत आणलाय की आता ही सगळी छोटी छोटी जी फुलं आहेत जी त्या उमलत्या वयामध्ये आहेत ती खूप सुंदर पद्धतीने इथे जोपासली जात आहेत आणि ती अप्रतिम अशी एक समाजात नागरिक बनून वावरणार आहेत. आणि ते पण स्वतः देशमाने सरांचं कार्य असंच पुढे नेणार आहेत. आणि हेच त्यांच्यावर संस्कार इथे होत आहेत. तुम्हाला आता आम्ही हिंडून सगळा परिसर दाखवूच. तुम्हालाच आवडेल की आपण इथे कधी येतोय असं वाटेल तुम्हाला. आम्हाला तर इथे वाटतंच आहे की इथून आपण निघूच नये आणि पुन्हा पुन्हा इथे येत राहावं. आणि आम्ही येतच राहणार आहोत. आणि या सगळ्या बाळगोपाळांमध्ये आम्ही वावरणार आहोत, खेळणार आहोत, त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणार आहोत आणि त्यांना मदतीचा हात देणार आहोत. आणि ते उत्तम नागरिक बनावेत यासाठी आम्ही पण थोडेसे प्रयत्न करणार आहोत. तर ह्या अशा वातावरणात आणि ह्या देशमाने सरांच्या महान कार्याला मनापासून प्रणाम करत मी रंगोत्सव मराठीचा आजचा हा पॉडकास्ट इथेच संपवते. तुम्ही आमच्या रंगोत्सव मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमस्कार.